असं म्हणतात की प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. हे कितपत खरं आहे हे मात्र मला माहीत नाही, पण माणूस अनुभवाने समृद्ध होतो हे मात्र खरं आहे. तर तुम्हा सर्व भक्तजनांना एक सुंदर देवदर्शन घडवायला आणि स्वतः समृद्ध व्हायला मी निघालोय अष्टविनायक यात्रेला. या सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत अष्टविनायक म्हणजेच महाराष्ट्रातले 8 मानाचे गणपती. मी यंदा देशपांडे टूर्स आणि ट्रॅव्हल्स सोबत चाललोय. सकाळी 5 वाजता आमची बस मुंबईवरून निघाली. मुंबईच्या गुलाबी थंडीत पहाटे 3:30 वाजता उठणं म्हणजे खूप मोठा टास्क होता. आम्ही खरं सांगू तर हे दर्शन सिक्वेन्समध्ये केलं नाहीये, पण आपण ह्या सिरीजमध्ये 8ही गणपती एका सिक्वेन्समध्ये कव्हर करणार आहोत. सर्वात आधी एक डिस्क्लेमर. पुढील सर्व माहिती ही IQ कथा आणि रेफरन्स बुकच्या आधारावरती दिली गेली आहे. ही माहिती कितपत खरी याची खात्री काही देता येऊ शकत नाही. फॅक्ट्स आणि श्रद्धा याचं समीकरण करणं थोडं टाळूया आणि आपल्या स्पिरिच्युअल यात्रेला प्रारंभ करूया. चला तर मग पहिला गणपती आहे मोरगावचा मयुरेश्वर. हा आहे मंदिराकडे जायचा मार्ग. या गावात सृष्टी निर्माणाच्या आधी गणराय प्रकटले अशी IQ कथा आहे. 2 भयानक राक्षसांचा वध ह्याच ठिकाणी झाला आणि तोही ओंकाराने म्हणजेच गणेशाने मयुरावर बसून केला. म्हणून या गावाला मोरगाव असं म्हटलं जातं आणि गणरायाला मयुरेश्वर म्हटलं जातं. इथे शनिवारचा दिवस असल्यामुळे जाम गर्दी होती, पण माझा मात्र मस्त टाइमपास झाला या छोट्यामुळे. या लहानग्या जीवाशी खेळत खेळत रांगेत 30 मिनिटं कशी गेली हे कळालंच नाही. मयुरेश्वराचे मस्त दर्शन झाले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आपण आता आलोय दुसऱ्या मानाच्या गणपतीला, जो देखील पुण्यातच ठेऊर गावात आहे. ठेऊरचा चिंतामणी म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती अत्यंत सुबक दिसतो. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माणाच्या वेळेला अहंकार झालेला, म्हणून काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लाभ हे कामात अडथळा आणत होते. तेव्हा ब्रह्मदेवाने एका पायावरती गणरायाची प्रार्थना केली, जप केला. गणराय प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचे हे अडथळे दूर केले. ब्रह्मदेवाने पुढे जाऊन गणरायाची मूर्ती इथे स्थापन केली आणि त्याला चिंतामणी रत्नहार घातला, म्हणून ह्या गणरायाला चिंतामणी असं म्हणतात. आषाढीचा दिवस होता म्हणून सुंदर फुलाने डेकोरेशन करून गाभारा सजवण्यात आला होता. आज फोटोज काढणं अलाउड नाहीये, म्हणून हे सगळं काही मला कॅप्चर करण्यात आलं नाही. मंदिरात बाहेर पडल्यावरती आजीसोबत मस्त मार्केट पिंजून काढलं आणि मी निघालो पुढच्या गणरायाच्या दर्शनासाठी. आपण आता आलो आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाकडे. सिद्धटेकला पोहोचताच आम्हाला हे भले मोठे उसाचे ट्रक्स दिसले आणि आमच्या टोळीतलाच ह्या सावंत काकींनी चालत्या गाडीतून एक ऊस लंपास देखील केला. काकींचे स्किल्स जाम भारी येतात, कारण मी दर्शन परत घेऊन यायच्या आधीच ह्या काकींनी 2-3 ऊस अजून उरबटून काढले होते. योजलेले कार्य सिद्धीस नेणारा गणपती म्हणून सिद्धिविनायक ह्या गणरायाची ख्याती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीच्या किनाऱ्यावरती बसलेलं हे देवस्थान आहे. इथे कंदीपेढे जाम मस्त भेटत होते, तो ते घेतले, देवासमोर प्रसाद म्हणून ठेवले आणि छान शांत चित्ताने दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आपण आता आलो आहे रांजणगाव महागणपतीचे दर्शन घ्यायला. त्रिपुरासुराचे वध करायला शंकर देवाने ओम हा एकाक्षरी शब्द उच्चारताच तिथे गणराय प्रकट झाले. त्यांनी असे सुचवले की सहस्त्रनाम संकटनाशक स्तोत्र हे म्हणावे आणि ह्या राक्षसाचा वध करावा. अशा रीतीने त्रिपुरासुराचा वध झाला. हे सर्व घटनाक्रम रांजणवाडी ह्या गावात घडलं आणि महादेवाने इथे गणरायाची स्थापना केली. त्याचं नाव ठेवले रांजणवाडचा महागणपती. मस्त कौलारू मंदिर आहे हे आणि इथले वाईब्स तर कमाल आहेत.
बरं, आपण ह्या पुढचे सगळे गणपती आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि मला माहीत आहे तुमच्या मनात एक खूपच इम्पॉर्टंट प्रश्न असेल की माझं हे एकूण 3 दिवसाचं दर्शन करायला कितपत खर्च आला असेल. तर उत्तर आहे 3151 रुपये फक्त. येस, इन्क्लुडिंग फूड अँड ट्रॅव्हल. मी कुठे राहिलो, काय खाल्लं, कसा फिरलो, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला थोडीशी कळ सोसावी लागेल. भेटूया नक्की आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.